नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहोत कोणत्याही मसाल्याचे वाटप न घालता पालकची आमटी. त्यासाठी कुकरमध्ये मी वाटाणे घालून घेतले, ते रात्रभर भिजून घेतलेत. पालक छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सोबतच 1 ग्लास पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 5 शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता पालक छान शिजली गेले. ही पालक आता व्यवस्थित घोटून घ्यायची आहे. मी ते पालक छान घोटून घेतले. इथे पॅन छान गरम झाला आहे. आता त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुललं गेलंय. आता याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेत, त्या घालून घेते. लसूण छान तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. लसूण छान भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मी चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालून घेतलंय. हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मग आपला टोमॅटो आता इथे शिजला गेला आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचे आहे आणि चिमूटभर हळद. हे परतून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये जो मी घोटून घेतलेला पालक आहे तो घालून घ्यायचा आहे आणि जितकी तुम्हाला आमटी हवी असेल तितकं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि याची छान उकळी येईस तोपर्यंत शिजू द्यायचं आहे. इथे छान आमटीला उकळी आली. अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आता या आमटीचा जाडसरपणा वाढवण्यासाठी मी 1 चमच बेसन अर्ध्या वाटी पाण्यामध्ये भिजून घेतलंय. ते थोडं थोडं करत आमटी व्यवस्थित मिक्स करत राहायची आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, नाहीतर बेसनच्या गुठळ्या धरू शकतात. तुम्ही बघू शकता आमटीला छान असा कलर दिसतोय. आता याच्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली. आपली बिना वाटणाची पालकची आमटी तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल नक्की एकदा ट्राय करून बघा. धन्यवाद.